तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये चाकण MIDC आणि परिसरातील रेल्वे मार्गाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। जगामधील 15 देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे मार्ग एकत्र राहू शकतात, तर भारतामध्ये GMRT आणि उद्योग विकास यांचा समतोल साधणं का शक्य नाही, असा सवाल त्यांनी संसदेत भाषण करताना मोदी सरकारला विचारला। जुन्नर आंबेगावसह कृषी समृद्ध भागांचा विकास आणि स्थानिकांचा रेल्वे ट्रॅकवरील विरोध लक्षात घेऊन सरकारनं मूळ अलाइनमेंटचा पर्याय पुन्हा तपासावा, अशी मागणी देखील त्यांनी केली। तसंच या विषयावरती एक समर्पित समिती नेमून सर्व बाबींचा पुनर्विचार करावा, असं देखील त्यांनी म्हटलंय। बरं, विशेष म्हणजे त्यांनी संसदेमध्ये मराठीतच हे सर्व प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर भाजपचे खासदार CR पाटील यांनी देखील त्यांना मराठीतच उत्तर दिलं। GMRT या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी माननीय मंत्री महोदयांकडे सरकारकडे ही विनंती आहे। ते पश्चिमेकडे पाणी वाहून जातं, या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा या धरणात आणण्यासाठी 4 योजना राज्य सरकारने तयार केलेल्या आहेत, जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो। या 4 योजनांसाठी, या वळण योजनांसाठी केंद्र सरकारने या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी। तस्कमान परियोजना 144 किलोमीटरचा लेंथ आहे, ते कंप्लीट झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त 14 किलोमीटर लाइनिंग झालेली आहे। 130 किलोमीटर मातीची परियोजना पूर्ण झाली आहे। त्यांना 114 करोड रुपये दिले होते, तिच्यातले फक्त 14 करोड रुपये वापरलेले आहे। बाकी 100 करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे। महाराष्ट्र सरकार परियोजनेची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।